हर्षल तळ्याची? आज दिनांक 5/4/2026 रोजी वेळ सायंकाळी 4 वाजता हर्सुल येथून एक कॉल आला की हर्सुल तलावामध्ये काही मुलं पोहण्यासाठी आले, पडलेत. 2 मुलं पडल्याचे घटनास्थळी आम्ही N9 फायर ब्रिगेड ड्युटी इंचार्ज श्री वैभव बाकडे व त्यांच्या टीमला रवाना केले असता आम्हाला अशी माहिती मिळाली की 3 ते 4 व्यक्ती बुडाले. आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो. तिथे गेल्यानंतर प्रत्यक्षदर्शी तिथे ते 3 व्यक्तींना आमची रेस्क्यू टीम फायर ब्रिगेडचे आमचे जवानांनी काढण्यात यश आले. त्याच्यानंतर आम्ही 5 मिनिट बाहेर गेटपर्यंत आलो असता तिथं आम्ही डिस्कस करत असता पोलीसवाल्यांनी त्यांचे नाव वगैरे घेत असता तेवढ्यात एकाच व्यक्तीने सांगितलं की 4था मुलगा पाण्यात पडला. लगेच आमच्या दोन्ही टीमनं दोन्ही बाजूने एक उजव्या साईडनं आणि लेफ्ट साईडनं पळत गेले. त्याच्यानंतर श्री पोटे आणि श्री संग्राम मोरे यांनी तात्काळ हर्सुल तलावात वरून उडी मारली आणि दोरीच्या सहाय्याने आणि गळाच्या सहाय्याने लाईफ बॉय सोबत त्यांनी लगेच घटनास्थळी 2 मिनिटाच्या ती 4थी डेड बॉडी काढत त्याने यश आलं. असं आम्ही स्वतः तिथं घटनास्थळी असताना त्याने काढल्यानंतर त्याला आम्ही बाहेर काढलं. त्याच्यानंतर त्याला आम्ही ॲक्युपंक्चर केलं. ॲक्युपंक्चर केल्यानंतर त्याला थोडं त्याच्या पोटातून पाणी काढण्यात आलं. आम्हाला वाटतं डेड बॉडी थोडी बेहोश आहे. तर आम्ही त्याला तात्काळ 2-4 मुलाच्या सहाय्याने आणि आपले फायरमनच्या सहाय्याने खाली गेटकडे आणले असता तर आमच्या गाडीमध्ये ॲम्ब्युलन्स आली नसता. आमच्या स्वतःच्या फायर ब्रिगेडच्या गाडीमध्ये त्याला घाटी येथे रवाना करता येतं. डॉक्टर लोकांनी आता त्यांची घाटीमध्ये नेले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले. असे 4 डेड बॉड्या आम्हाला प्राप्त झाले. त्याच्यातून 2 व्यक्तीचे नाव आलेले आहे आणि 2 अनोळखी व्यक्ती असे सांगण्यात आले. तरी आम्ही त्यांना सांगितलं की दोघांचे नाव जरी असेल तरी आम्हाला कळवावं. मी श्री विजय राठोड, उपअग्निशमन अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.